आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रे आय डी बद्दल बोलणार आहोत. ट्रे आय डी जी आहे ही बाईटडान्स कंपनीकडून आहे. बाईटडान्स कंपनी ही चायनाकडून आहे. ट्रे आय डी आपल्याला भरपूर सारे आउट ऑफ द बॉक्स गोष्टी प्रोव्हाइड करतं, ज्याचा वापर करून आपण आपली कोडिंग 10x फास्ट करू शकतो. ट्रे आय डी बद्दल आज मी तुम्हाला एक ट्युटोरियल देणार आहे. एक वॉक थ्रू आपण करू, समजून घेऊ की कोणत्या आहेत त्या आउट ऑफ द बॉक्स गोष्टी ज्या ट्रे आय डी आपल्याला प्रोव्हाइड करतं आणि ट्रे आय डीच्या मदतीने आपण व्हाईप कोडिंग करू शकतो. तुम्ही विंडसर्फ वापरला असेल, तुम्ही कर्सर वापरला असेल, गिटहब कोपायलट वापरला असेल, bolt.new वापरला असेल, ट्रे आय डी सुद्धा ह्याच सारखंच आहे. व्हीएस कोड सारखे आपल्याला यामध्ये करता येते. UI ट्रे आय डीचा आणि व्हीएस कोडचा थोडा सेमच आहे. याच्यामध्ये आपण AI रूल्स सेट करू शकतो, कॉन्टेक्स्ट डिफाईन करू शकतो, MCP सर्व्हर्स ॲड करू शकतो आणि त्यासोबत आपण आपले स्वतःचे कस्टमाइज एजंट पण बनवू. एजंट बेस्ड प्रोग्रॅमिंग आपण याच्यामध्ये करू शकतो ट्रे आय डीमध्ये. तर चला जाऊया कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये आणि पाहूया या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण ॲज अ प्रोग्रॅमर डेव्हलपर म्हणून यूज करू शकतो ते. सो लेट्स बिगिन. आलेलो आहे माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये आणि आता आपण जाऊया क्रोमवरती आणि इथे मी टाईप करेल TRAEIDE डाउनलोड म्हणून. ठीक आहे. तसं तर मी ही आय डी ऑलरेडी इथे डाउनलोड करून ठेवली आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कशा पद्धतीने याला डाउनलोड करू शकता. इथे तुम्ही साइन इन केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आणि ही आय डी जी आहे ती डाउनलोड व्हायला स्टार्ट होईल. थोडासा आपण इथे वेट करू ही डाउनलोड होईपर्यंत आणि जशी ही आय डी डाउनलोड होईल मी परत येईल. ट्रे आय डी इथे डाउनलोड झाली आहे. मी याच्या इन्स्टॉलर सेटअप वरती क्लिक करेल आणि इथे क्लिक केल्यानंतर हे मला म्हणतंय ॲक्सेप्ट दी ॲग्रीमेंट. तसं तर हे चायनाकडून आहे, तरी मी इथे ॲक्सेप्ट दी ॲग्रीमेंट करेल, नेक्स्ट वरती क्लिक करेल आणि इथे मी या चेक बॉक्सेसला क्लिक करून ठेवलंय, चेक करून ठेवलंय ॲड ओपन विथ ट्रे ॲक्शन टू विंडोज एक्सप्लोर. जेणेकरून काय होईल, जेव्हा तुम्ही राईट क्लिक कराल ओपन विथ ट्रे म्हणून तिथे ऑप्शन येईल. नेक्स्ट वरती क्लिक करा, इन्स्टॉल वरती क्लिक करा. तर हे प्रिपेअर करते इन्स्टॉलसाठी. इन्स्टॉल होत आहे. याला आपण याचा वेळ देऊया आणि जसं हे इन्स्टॉल होईल तसं मी परत येईल. आपलं ट्रे जे आहे हे इथे कम्प्लिटली इन्स्टॉल झालेलं आहे. मी इथे फिनिश वरती क्लिक करेल आणि ट्रे आय डी इथे लॉन्च होईल आपल्यासोबत. तर ट्रे आय डी इथे लॉन्च झालेली आहे. ठीक आहे. मी इथे काय करेल, याला मी इथे क्लोज करेल आणि डेस्कटॉप वरती येईल. इथे एक नवीन फोल्डर मी क्रिएट करेल, TRAE ट्युटोरियल, आणि त्याच्यानंतर मी याला ओपन विथ ट्रे करेल. तर ट्रे आय डी जी आहे याची खासियत ही आहे की हे आपल्याला आउट ऑफ द बॉक्स काही गोष्टी प्रोव्हाइड करतात. काय हे आपल्याला प्रोव्हाइड करतं की हे आपल्याला देतं AI रूल्स आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, MCP सर्व्हर्सला कशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो या आय डी मध्ये आणि मग आपण आपलं काम त्यासोबत करू शकतो. एजेंटिक AIs आहेत. एजंट आपण कस्टम एजंट कसं बनवू शकतो ते याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या कॉन्टेक्स्ट याला कशा पद्धतीने देऊ शकतो, तर कॉन्टेक्स्ट पण याला आपण देऊ शकतो. तर एकदम बेसिक UI आहे. इथे तुम्ही इथे ह्या आयकॉन वरती क्लिक करून इथे थीम वरती येऊन इथे थीम जी आहे ती चेंज करू शकता आणि मी इथे सध्या डार्क थीम ठेवली आहे. मॅनेज अकाउंट वरती येऊन तुम्ही अकाउंट मॅनेज करू शकता. जर तुम्ही बाय द वे कोणतं अकाउंट बनवलं नसेल तर अकाउंट इथे क्रिएट करून घ्या. एक्सटेन्शन आपल्याला इथे बघायला मिळतील आणि फोल्डर, सर्च, गिट, ओके, सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे व्हीएस कोड सारखे आहेत. व्हीएस कोड सारखं तुम्हाला इथे UI दिसत असेल. प्रिव्ह्यू वरती तुम्ही क्लिक केलं तर तुमचं कोणतं वेब पेज असेल तुम्हाला क्रोम वरती जाऊन पण बघायची गरज नाही. इथल्या इथे तुम्ही त्याला प्रिव्ह्यू करू शकता. तर मी इथे करेल काय, मी इथे सध्या ह्याला एक सिंपल प्रॉम्प्ट देईल. हे कर्सर सारखंच आहे, क्रिएट कॅल्क्युलेटर ॲप इन HTML. किंवा मी याला म्हणतो ॲप युजिंग HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. ओके. तर हे इथे काय करेल, माझ्यासाठी रेस्पॉन्स जनरेट करते. मी याला म्हणलं की एक सिंपल कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन बनव HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा वापर करून. जोपर्यंत हे क्रिएट करते तोपर्यंत मी तुम्हाला इथे दाखवतो की याच्यामध्ये जर तुम्ही AI मॅनेजमेंट मध्ये आलात तर तुम्हाला इथे एजंट्स बघायला मिळेल.
एजंट्स म्हणजे काय, तुम्ही जर ChatGPT ला म्हणलात की राईट अ एसे, ओके, अँड देन क्रिएट अ PDF, तर ChatGPT काय करेल, एसे तुमचा राईट करून देईल, पण तो तिथे PDF जे आहे ते क्रिएट करू शकणार नाही. तर आपण एजंटचा सपोर्ट देऊ शकतो. आपण एक असं टूल बनवू शकतो जे काय करेल, AI कडून रिस्पॉन्स घेईल आणि त्याला PDF मध्ये कन्व्हर्ट करून देईल किंवा PDF त्याचं जनरेट करून देईल. एजंट्सनी आपण त्या गोष्टी, त्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. MCP सर्व्हर्स आहे तिथे. त्याच्यानंतर प्रोव्हायडरशी आपण कनेक्ट करू शकतो. Figmaशी MCP थ्रू आपण कनेक्ट करू शकतो. GitHubशी कनेक्ट करू शकतो. कॉन्टेक्स्ट आपण AIला देऊ शकतो. काही प्री डिफाईन्ड रूल्स जे आहेत, ते आपण देऊ शकतो. जे की आपण पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये यूज करू. जे की आपण आपल्या प्रोजेक्ट रिलेटेड जे काही रूल्स असतील, जसं की मी CSS यूज करतोय, Tailwind CSS नाही, तर प्रोजेक्टमध्ये फक्त CSS यूज केलं जावं किंवा मी JavaScript यूज करतोय, TypeScript नाही, तर ते आपण इथे डिफाईन करू शकतो. मॉडेल्समध्ये आपल्याला भरपूर सारे वेगवेगळे मॉडेल्स मिळतात. जसं तुम्ही इथे खाली बघू शकता. सध्या क्लाउडी 3.5 सॉनेट आहे. तसंच मी GPT-4o 4.1 पण यूज करू शकतो. तर ते आपल्याला फ्रीमध्ये बघायला मिळतात. भविष्यामध्ये हे पेड होऊ शकतात, पण सध्या ट्री आपल्याला हे फ्रीमध्ये देते. तर इथे यांनी रिस्पॉन्स जनरेट केला आहे. तर HTML, CSS आणि JavaScript मला इथे बघायला मिळते. मी याला काय म्हणेल, इथे मी अप्लाय चेंजेस वरती, अप्लाय कोड चेंजेस इन index.html वरती क्लिक करेल. तर हे अप्लाय करते आणि इथे मी कंट्रोल एंटर दाबून एक्सेप्ट करू शकतो किंवा याच्यावरती क्लिक करून एक्सेप्ट करू शकतो. आता जर मला याचा प्रिव्ह्यू बघायचा असेल, तर मी याचा प्रिव्ह्यू पण इथे बघू शकतो. शो प्रिव्ह्यू वरती क्लिक करून. सध्या हे असं दिसतंय. कारण की आपण ह्याला सध्या CSS नाही प्रोव्हाईड केले, तर CSS पण अप्लाय करू आपण. style.css आणि इथे मी एक्सेप्ट म्हणेल. तर आता हे अशा पद्धतीने दिसतंय. बघताय मित्रांनो तुम्ही. तर धिस इज व्हाईप कोडिंग. आता मी ह्याच्यामध्ये JavaScript देईल, जेणेकरून मी इथे जसं बटनवरती क्लिक करेल, काही करेल, तेव्हा इथे मला कॅल्क्युलेटर ॲक्चुअली माझं वर्क होताना मला दिसेल. तर मी इथे एक्सेप्ट चेंजेसवरती क्लिक करतो आणि जसं मी 1 करेल +2 इज इक्वल टू मला 3 बघायला मिळतंय. तसंच मी इथे ह्याला क्लिअर करू शकतो आणि 1 मल्टिप्लाय बाय 2 डिव्हाइड सॉरी. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेटर आपलं वर्क होतंय, काम करतंय. तर मी ह्यालाच म्हणतो जस्ट ॲड अ हेडिंग लाइक दिस इज माय कॅल्क्युलेटर ऑन द टॉप. सेंड. बघूया काय करते. मला इथे हेडिंग पाहिजे, दिस इज माय कॅल्क्युलेटर म्हणून. जस्ट टेस्ट करत आहे की हे काम करू शकतं का. ऍक्च्युली हे काम चांगल्या पद्धतीने करेल सुद्धा. मी इथे अप्लाय चेंजेस वरती क्लिक करेल. अप्लाय वरती मी क्लिक करेल आणि इथे कंट्रोल एंटर करेल, जसं हे येस. त्याच्यानंतर CSS इथे दिस इज माय कॅल्क्युलेटर म्हणून आलंय. अप्लाइंग टू करंट, एक्सेप्ट, दिस इज माय कॅल्क्युलेटर. दॅट्स इट. दॅट्स ऑल अबाउट इट. आता मी इथे म्हणतो दिस इज माय कॅल्क्युलेटर. दिस माय कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर ठीक आहे, कॅल्क्युलेटर. तर हे कॅल्क्युलेटर आपण इथे अशा पद्धतीने बनवलेलं आहे. अजून आपण याच्यामध्ये काय करू शकतो, याच्यामध्ये एजंट म्हणून एक प्रकार आहे, कॉन्टेक्स्ट म्हणून एक प्रकार आहे आणि इमेजेस म्हणून प्रकार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला इमेज देऊ शकता आणि म्हणू शकता क्रिएट कॅल्क्युलेटर लाईक दिस. मी इथे येतो, कॅसिओ कॅल्क्युलेटर म्हणून सर्च करतो, कॅसिओ कॅल्क्युलेटर. आणि कॅसिओ कॅल्क्युलेटर वाला इथे हे कॅल्क्युलेटर, हा, ही JPG फॉर्मॅट मध्ये. ह्याला आपण घेऊन येऊ आणि ह्याला देऊ आणि मेक द कॅल्क्युलेटर इंटरफेस ॲज पर दी अबोव इमेज. बघू हे काय करतंय. इथे मी याला इमेज दिली आणि मला एजंट मध्ये खरं तर बिल्डर वापरायला पाहिजे होतं. तर मी इथे काय करतो,
एजंटमध्ये बिल्डर वापरतो. मी ह्याला कॉपी करतो, इथे पेस्ट करतो आणि एजंटमध्ये मी बिल्डर वापरतो. बिल्डर वापरल्यामुळे काय होईल, की बिल्डर एजंट अजून चांगल्या पद्धतीने हा जो हे जे इमेजमधले इंटरफेस आहे त्याला इम्प्लिमेंट करायला मदत करेल. सेंड वरती मी क्लिक करतो. लेट अस सी. मी स्वतः खूप उत्सुक आहे बघण्यासाठी, की हा कशा पद्धतीने याला डिझाइन करेल ते. लेट अस सी यार, लेट अस सी. तर index.html 1 to 50 style.css यांनी बनवले. Let's check the script.js to understand the current functionality. Okay. Script.js, let's update the HTML to match the Casio calculator layout with scientific. This is vibe coding. हे जे आहे vibe coding आहे. तुम्हाला coding बद्दल काहीच माहिती नसेल, it's all right. तुम्ही AI ला साइड बाय साइड ठेवून कोड करू शकता. दिस इज द व्हाईट कोडिंग. आणि सगळ्यात भारी गोष्ट ही आहे, की हे इथे लाईन बाय लाईन देते. तुम्ही बघता इथे फक्त एका सिंगल लाईन मध्ये हे चेंजेस केले, असे केले, हे केलं, ते केलं, फक्त लाईन मध्ये. नाहीतर तुम्ही कर्सर बघितला असेल, इव्हन दुसरे जे AI टूल्स आहेत ते काय करतात, पॅरेग्राफच देतात पूर्ण एक्सप्लेन करून. पण इथे फक्त हे दिले. आता हे फेल काय म्हणते, लेट्स रिराइट द HTML फाईल विथ द न्यू कॅसिओ कॅल्क्युलेटर लेआउट. ते फेल काय म्हणते मला चेक करावं लागेल. येस, ऍक्सेप्ट द मिस, ऍक्सेप्ट करतो चेंजेसला. आणि इथे हे चेंजेस केले. त्याच्यानंतर CSS लिहिते. आता हे आपण वेट करू. हा, ह्याने थोडंसं लेआउट चेंज केलं. आता फक्त जे स्ट्रक्चर आहे HTML हे मला इथे चेंज झालेलं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये CSS अप्लाय करणं गरजेचं आहे. तर पिंक कलर जो आहे ते अप्लाय करणं गरजेचं आहे. तर CSS मध्ये आपण येऊ आणि इथे ऍक्सेप्ट वरती क्लिक करू. हा, पिंक कलर भाई साब, कडक कडक भाई, कडक. आय एम इम्प्रेस. मी तर इम्प्रेस झालो भाई. कडक भाई. हे जे कॅल्क्युलेटर आहे ते डिझाईन केले ना ह्या इमेज वरून. इमॅजिन करा फक्त, जेव्हा आपण याला फिग्माची फाईल पकडू भाई साब, तेव्हा तर हे कसलं कडक कॉपी करून देईल भाई, कडक. मी विचार करतोय की ह्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हाईट कोडिंगचे ट्युटोरियल किंवा प्रोजेक्ट्स मी घेऊन येईल असं मी विचार करतोय. कारण मी तर भाई इम्प्रेस झालोय. तुम्ही खाली कमेंट करायला विसरू नका, असे प्रोजेक्ट अजून आणले पाहिजेत का नाही ते. ठीक आहे भाई साब, कडक. मी तर इम्प्रेस झालोय. तर मी इथं म्हणलं 1+2+3+ सॉरी -6 जर 9 मी इथं केला आणि क्लिक वरती क्लिक, तर -51. भाई साब, कडक. आणि मला असं वाटतं की हे रिस्पॉन्सिव्ह सुद्धा आहे. हो, हे रिस्पॉन्सिव्ह पण आहे. ठीक आहे, एवढ्या छोट्या स्क्रीन मध्ये कोण बघणार नाही, पण फोन मध्ये तर भाई साब हे बघायला खडक भाई. तर हे होतं बिल्डर एजंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याला कॉन्टेक्स्ट देऊ शकतो. तुम्ही जर कोणतं डॉक्युमेंटेशन बघत असाल, कोणतं डॉक्युमेंटेशन जर तुम्ही रेफर करत असाल, तर तुम्ही इथं वेबचा कॉन्टेक्स्ट देऊ शकता, डॉक्युमेंटेशन देऊ शकता, वेबसाईटची कोणती लिंक असेल ती देऊ शकता, फोल्डर्स देऊ शकता ऍज अ कॉन्टेक्स्ट म्हणून. तर तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इथे याल AI मॅनेजमेंटमध्ये आणि इथे रूल्समध्ये जेव्हा तुम्ही याल, तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळेल की युजर्स रूल्स MD एक आहे आणि प्रोजेक्टसाठी रूल्स एक MD इथं बघायला मिळेल तुम्हाला. तर मी काय करतो, ट्री मध्ये येतो आणि सध्या ह्याला कॉन्टेक्स्ट देत नाही. तू मराठी बोलू शकतोस का, का, बघू याचा रिप्लाय काय येतोय. सध्या मला एजंटला पण इथे डिसेबल करायला पाहिजे होतं, एजंट मोडला. होय, मी मराठीत बोलू शकतो, तुम्हाला काय मदत हवी आहे. वाव. तर मी इथं म्हणेल की मी इथे ह्याला काय म्हणेल, ऍड दी कमेंट्स इन मराठी when you write the code, explain the functionality when you write the code. आणि हे जे explain the functionality आहे हे मी दुसऱ्या लाईन मध्ये घेतो. हे जे आहे याला मी पहिल्या लाईन मध्ये घेतो. अशा पद्धतीने एक्सप्लेन द कोड आणि याला मी दुसऱ्या लाईन मध्ये एक्सप्लेन द कोड यू राईट इन JavaScript युजिंग मराठी. ठीक आहे, किंवा JavaScript इन मराठी मी असं म्हणतो. ठीक आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही जी गोष्ट मी सध्या ह्याला कॉपी करतो आणि रूल्स मध्ये मी ह्याला असंच ठेवतो सध्या. ठीक आहे. राईट द कोड JavaScript इन मराठी, राईट द कोड
एक्सप्लेन द कोड, ऍक्च्युअली एक्सप्लेन द कोड यू राईट इन जावास्क्रिप्ट इन मराठी. ठीक आहे, हे करेल. आणि इथे मी याला क्लोज करतो. ऑटो सेव्ह सुरू आहे का चेक करतो एकदा. येस, ऑटो सेव्ह सुरू आहे, कारण की मी VS कोड मधून सगळ्या सेटिंग्स इम्पोर्ट केल्या होत्या. AI मॅनेजमेंट मध्ये येईल आणि इथे मी तुम्हाला एक तुमचं कस्टम एजंट बनवून दाखवेल. तर इथे आल्यानंतर मी इथे एजंट क्रिएट करेल. या एजंटला नाव देईल कोड एक्सप्लेनर. ठीक आहे, हे नाव देईल आणि इथे मी ह्याला पेस्ट करेल. एक्सप्लेन द कोड यू राईट इन जावास्क्रिप्ट इन मराठी इन समर. ठीक आहे, एक्सप्लेन each function, also give the doc string for that function which you will define, which you will generate in JavaScript files. Also add the appropriate comments explaining how the function is working in Marathi. ठीक आहे, बघू आपण हे काय करते. आणि मी ह्याला फाईल सिस्टीम टर्मिनलचा ऍक्सेस नाही देणार, कारण की हे फाईल मध्ये येऊन चेंजेस करते. वेबसर्चचा पण ऍक्सेस देऊ का नको, नाही देत. ठीक आहे, जास्त डीप मध्ये आपण काम नाही करत सध्या. फाईल सिस्टीम क्रिएट रीड अपडेट, डॉक स्ट्रिंग द्यायला क्रिएट रीड अपडेटची पण काही गरज नाही. तर हे आपण ह्याला देऊ आणि व्हॉट आर MCP सर्व्हर्स, आणि अशा पद्धतीने आपण ह्याला क्रिएट करू. ठीक आहे, आणि हे काय म्हणते, क्रिएशन सक्सेसफुल एजंट इन दी कन्झर्वेशन टू यूज इट. ओके, यूज नाव वरती आपण क्लिक करू. सो यूज अबोव एजंट अँड मेक दी चेंजेस अकॉर्डिंगली. तर मी एंटर हिट करतो. बघू आता हे खरंच मराठीमध्ये डॉक स्ट्रिंग ऍड करते. डॉक स्ट्रिंग म्हणजे जे काही फंक्शन्स हिने डिफाईन केले, जसं की क्लिअर ऑल, तर हे क्लिअर ऑल मध्ये कमेंट देणार मराठीमधून की बाबा हे फंक्शन कसं काम करतं, काय करतं, काय इनपुट घेतं, काय आउटपुट देतं, म्हणजे रिटर्न करतं, ते हे इथे सांगेल. तर बघू, कॅल्क्युलेटर मधील जावास्क्रिप्ट कोड मध्ये मराठी कमेंट्स जोडणार आहे. येस, तेच पाहिजे आपल्याला. आणि तुम्ही जर आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करा. जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, डू लाईक. तर हे थोडासा वेळ घेते, आपण वेट करू. तोपर्यंत मी तुम्हाला MCP बद्दल सांगतो. जोपर्यंत हे जनरेट करताय ना, तोपर्यंत मी तुम्हाला एक MCP याला कनेक्ट करून दाखवतो. मी तुम्हाला MCP म्हणजे काय सांगितलं. तुम्ही डिफरंट ऍप्लिकेशनचा ऍक्सेस इथे ह्याला देऊ शकता. ऍड MCP. आता इथे मला प्युपिटर दाखवतंय. प्युपिटर काय करतं, ब्राउझर ऑटोमेशन, वेब स्क्रॅपिंग, त्याच्यासाठी मदत करतो. तुम्हाला वाटत असेल की हे गिटहबच्या टूल्सचा वापर करावा, तुम्हाला वाटत असेल की हे गिटहबच्या टूल्सचा वापर करून तुमच्यासाठी गिट रिपॉझिटरी बनवावी, तुमच्यासाठी तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे तो गिट वरती घेऊन जावं, गिट वरती हा प्रोजेक्ट अपलोड करण्यात यावा. फक्त तुम्हाला इथे काय करायचं, या गिटच्या MCP ला ऍड करायचंय. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला गिटहब माहिती नाहीये काय आहे काय नाही, तर मी तुम्हाला आय बटन वरती एक लिंक देईल किंवा तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल. हा आहे तो व्हिडिओ जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मी इथे ह्याला पर्सनल ऍक्सेस टोकन देईल. तर युअर गिटहब पर्सनल ऍक्सेस टोकन हिअर. तर इथे आपल्याला क्लिक करायचंय. ओपन वरती मी क्लिक करेल आणि इथे मला एक क्लासिक वाला टोकन देऊ आपण ह्याला. आणि मी इथे सॉरी माझा पासवर्ड यूज करतो आणि मी इथे नोट द्यायची, ट्राई TRE द रियल AI इंजिनियर. हा, TREE ऍक्सेस असं काही देऊ शकता तुम्ही. एक्सपायरेशन कधी होईल याची, 30 जूनला होईल का 7 डेज, ठीक आहे, आठवड्याभरात एक्सपायरेशन. फक्त मी ट्युटोरियल पर्पज साठी हे बनवतोय. रेपो फुल कंट्रोल, ऍक्सेस कमी, स्टेटस, वर्कफ्लो, अपलोड पॅकेजेस, ओके, ऍडमिन, त्याच्यानंतर गिस्ट आहे, युजर आहे, प्रोजेक्ट आहे. तर सध्या मी ह्याला फक्त हे देईल, रेपो. ठीक आहे, पब्लिक रेपो ऍक्सेस, पब्लिक रिपॉझिटरीज,
आणि सिक्युरिटी इव्हेंट्स, त्याच्यानंतर रीड अँड राईट सिक्युरिटी इव्हेंट्स, कमिट स्टेटस, आणि अजून त्याच्यानंतर इथे वर्क फ्लो मला बघायला मिळते. डिलीट रिपॉझिटरी साठी नाही देणार. क्रिएट रिपॉझिटरी म्हणून आहे का, क्रिएट गिस्ट रिपॉझिटरी म्हणून. तर क्रिएट साठी मला इथे दिसत नाही. मी काय करतो, याचा ऍक्सेस देतो सध्या. जनरेट टोकन वरती क्लिक कर, बघू काय होतंय. तर इथे माझं टोकन जे आहे ते जनरेट झालेलं आहे. मी ह्याच्यावरती क्लिक करतो, कॉपी करतो याला, आणि ते ट्रे मध्ये येतो, ह्याला पेस्ट करतो. ठीक आहे, आणि कन्फर्म वरती क्लिक करतो. तर ऑटोमॅटिकली ऍडेड बिल्डर विथ एमसीपी नीड्स टू बी. ओके, आय अंडरस्टँड. तर हे जे आहे हे इथे आपल्याकडे बघायला मिळते. तोपर्यंत ट्रे मध्ये येऊ, बघू हिने काय केलंय. तर हा म्हणतोय की फेल झालेला आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेटर मध्ये जावास्क्रिप्ट कोड मध्ये मराठी कमेंट जोडणार आहे. तर हे फेल का झालं. यूज दी अबोव. आय थिंक मला काय वाटतंय की हे जे एजंट होता आपला, हा जो एजंट होता, या एजंटला आपल्याला फाईल सिस्टीमचं एकदा हे द्यावं लागेल. लेट्स गिव्ह फाईल सिस्टीम. आणि आता बघू आपण. आता मी काय करेल, यूज द अबोव एजंट टू मेक चेंजेस अकॉर्डिंगली. मी ह्याला सांगतो इथे मेक चेंजेस अकॉर्डिंगली. यूज अबोव एजंट टू ऍड दी डॉक स्ट्रिंग्स. ठीक आहे, आता बघूया काय. तर हे कोड एक्सप्लेनर हे एजंट यूज करेल. मी स्क्रिप्ट फाईल तपासून त्यात मराठी डॉक स्ट्रिंग्स जोडणार आहे. ओके, स्क्रिप्ट डॉट जेएस. आता बघू मला काही इथे ऍक्सेप्ट चेंजेस म्हणून प्रॉम्प्ट बघायला मिळतोय का, बघताय तुम्ही. ऍक्सेप्ट करतो मी. तर इथे सगळे डॉक स्ट्रिंग्स ऍड केले आहेत, ते पण मराठीमध्ये, ते पण आपलं कस्टम हे एजंट वापरून. हे एजंट कस्टम कोड एक्सप्लेनर, मेमरी मध्ये साठवलेली व्हॅल्यू, शेवटचे कॅल्क्युलेटर केलेले उत्तर. तर हे अशा पद्धतीने हे काम करून दिले. आता मी याला काय म्हणेल, मी इथे जे एमसीबी सर्व्हर वापरले, मी याला म्हणेल की गिट वरती एक रिपॉझिटरी क्रिएट कर, असं मी ह्याला म्हणेल. सो क्रिएट ई रिपॉझिटरी नेम्ड ॲज कॅल्क्युलेटर इन जेएस. कॅसिओ कॅल्क्युलेटर म्हणतो, कॅसिओ कॅल्क्युलेटर इन जेएस. ठीक आहे, किंवा कॅसिओ कॅल्क्युलेटर. आणि त्याच्यानंतर मी याला म्हणतो की एक एमसीपी यूज करण्यात यावं इथे. रिपॉझिटरी नेम ॲज गिटहब. ठीक आहे, बघू हे काय करतंय. मी एंटर करतो. मला इथे एमसीपी का बघायला मिळत नाहीये. एजंट वरती क्लिक करतो. हा, बिल्डर विथ एमसीपी. येस, बिल्डर विथ एमसीपी. मी बिल्डर विथ एमसीपी ला सिलेक्ट केलं नव्हतं. तर मी या प्रॉम्प्टला इथे कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. नाव सी द मॅजिक. नाव सी व्हॉट इट डज फॉर अस. इथे अपेक्षित हे आहे की गिट वरती एक रिपॉझिटरी बनावी ऑटोमॅटिकली, आणि त्यामध्ये हा जो कोड आहे तो पुश व्हावा सगळा. इथे हे अपेक्षित आहे. ओके, तर हे जे आपण एमसीपी सर्व्हर इथे बनवलं ना, याच्यामध्ये एक प्रॉब्लेम. हे जे बिल्डर आहे याला आपल्याला याचा ऍक्सेस द्यायचा राहिला होता. ओके, तर मी याला रन म्हणतो इथे, आणि गिटहब वर नवीन रिपॉझिटरी तयार करणार आहे. ठीक, रन वरती क्लिक करतो. मी माझं झाली आहे का नाही ते. येस, कॅसिओ कॅल्क्युलेटर इज देअर. इथे ह्याने रिपॉझिटरी क्रिएट केली, आणि त्यानंतर आता हा पुढे जनरेट करतोय. इथे रिपॉझिटरी तुम्ही बघू शकता, कॅसिओ कॅल्क्युलेटर म्हणून रिपॉझिटरी इथे तयार झाली आहे. ठीक आहे, आता मी ऑटो रन वरती क्लिक केलंय.
आता हे जे CSS ची फाईल आहे याला पुश करतोय गिटवरती. सध्या ह्याने index.html जे आहे लेटेस्ट, पण याला रिलोड करून बघू ह्याने काय काय पुश केलंय. हा, ह्याने readme.md म्हणजे हे जे आहे याला पुश केलंय. index.html ला पण पुश केलंय. आता हा पुश करतोय CSS ला आणि मग हा जावास्क्रिप्टला पुश करेल. CSS ला पण याने पुश केलं. येस, CSS ला पुश केल्याने आता हा पुश करतोय. तुम्ही याचं कॉन्टेक्स्ट सुद्धा वापरू शकता. तुम्ही जर आता रिएक्ट राउटर डॉम आहे, तुम्ही जर React.js वापरत असाल तर रिएक्ट राउटर डॉमचं जे कोणतं नवीन लेटेस्ट डॉक्युमेंटेशन अपडेट झालंय त्याला तुम्ही कॉन्टेक्स्ट मध्ये येऊन इथे तुम्ही येऊ शकता. इथे किंवा इथे सेटिंग्स मध्ये येऊन कॉन्टेक्स्ट मध्ये येऊन इथे तुम्ही ऍड डॉक्स वरती क्लिक करून URL किंवा लोकल फाइल्सला ऍड करू शकता. आता पुढे मी ह्याच्यावरती काही व्हिडिओज घेऊन येणार आहे, तेव्हा आपण जेव्हा प्रोजेक्ट बिल्ड करू तेव्हा तुम्हाला कॉन्टेक्स्टच्या बद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल. तर हे म्हणते, तर आता तुम्ही रिपॉझिटरी क्लोन करून लोकल मशीनवर प्रोजेक्ट रन करू शकता आणि गिटहब पेजेसवर होस्ट करू शकता. तर इथे मी क्लिक करतो. येस, आपला पूर्ण प्रोजेक्ट गिटहब वरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि हे खरंच खूप भारी आहे. ही जी आयडी आहे, म्हणजे माझं जर मनापासून मी जर तुम्हाला प्रिव्ह्यू द्यायचं म्हणलं, जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ही आयडी कशी आहे, तर ही आयडी खरंच खूप पॉवरफुल आणि खतरनाक आहे. व्हाईप कोडिंगसाठी याच्यापेक्षा भारी आयडी कोणती नसू शकते. कोणतीही नसेल असं मला वाटतं. तर इथे म्हणते कोटा नियर लिमिट. तर अपग्रेड टू प्रो फॉर जस्ट $3 साठी जर मी इथे क्लिक केलं तर इथे मला प्राइसिंग दाखवते आणि इथे $3 साठी आपण अपग्रेड करू शकतो. जिथं की हे फ्री होतं, सध्या हे फ्री आहे, पण हे म्हणते की अपग्रेड करा, पैसे भरा आणि अपग्रेड करू शकता तुम्ही. तर ह्याने कंपेअर केलंय कर्सर सोबत आणि त्यानुसार ह्याने सांगितलंय कसं कसं तुम्हाला पैसे पडू शकतात आणि काय. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हे जे कॅल्क्युलेटर ॲप्लिकेशन आपण बनवलं, हे तुम्ही डाउनलोड करा आयडी, तुम्ही प्रॉम्प्ट द्या, तुम्ही स्वतःहून एक्सप्लोर करून बघा आणि आजच्या या व्हिडिओपुरते एवढंच. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोडिंग करत राहावा आणि बाय बाय.